नुसतं आहे ना. मॅन ऑफ द मॅच साठी मयूर हितांश युगांश 11 संघाचा मयूर वैयक्तिक 22 धावा ठोकलेल्या होत्या त्या आपल्या संघासाठी. मी विनोद दादा पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी मयूरचा मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन त्यांना गौरवायचं आहे. मयूर लगेच यायचं जेणेकरून आपल्याला दुसरा सामना खेळविण्यात यायचा आहे. लवकर प्लेयर्स कॅमेरामॅन घेऊन ये. आलाय कॅमेरामॅन. आमची आज संपूर्ण DBN लाईव्हची टीम सतत 2 दिवस झालं चांगले अथक प्रयत्न करतायत. आमचे प्रवीण दादा मांगेला, धनंजय दादा यांचे सर्व सहकारी टीम आपली कामगिरी बजावताना आणि प्लेयर्स संघ लगेच टीम मीटिंग थोडीच करून लगेच लावायची आहे क्षेत्ररक्षण, जेणेकरून आपल्याला पुढे नॉकआउटच्या स्पर्धा करो या मरो अशा सामना आपल्याला बघायला मिळणार आहेत. याच्यानंतर प्लेयर्सचा एक अतिरिक्त खेळाडू सिद्धेश वारंग यांनी नोंद घ्यायची. एक खेळाडू आलाय. यदि आपने किसी के 100 रुपए भी लिए हैं, 1000 रुपए लिए हैं तो वापस कर देना. यदि नहीं कर पाए और आप किसी का पैसा लेकर मर गए तो अगले जन्म में उसके घर का कुत्ता बनकर या बैल बनकर तुम्हें चुकाना पड़ेगा. जबरदस्त. कोणी माव 50-100 गेलं तर लगेच घेऊन या. मी तर कुत्तन काय सांगितलं त्यांनी बैल बना लागल. नांगराला दुखीनी मग बरी टोच्या बिच्या टोपी बरी दावडवीन कारण. चला तर सामन्याला सुरुवात. JSM श्रेयस 11 विरुद्ध प्लेयर्स. एक चांगला बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटेल. दोन्ही संघामध्ये चांगले बल्लाढ्य असे प्लेयर आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत, चांगले बॉलर्स आहेत आणि गोलंदाजी मार्क मनीष विश्वकर्मा. आणि कॉमेंटेटर आलेले जबरदस्त खतरनाक कौस्तुभ मयर यांचं आगमन झालेलं आहे. दोन बॉल 2. प्लेयर्स संघाकडे तेवढी क्षमता आहे की त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि मनीष एक चांगला गोलंदाज त्यांच्याकडे आहे. चांगली त्याची भूमिका तो आपल्या मैदानात बजावत आहे. कौस्तुभ. हा नक्कीच तसं बघायला गेलं तर आता या संघाचा बिग अपसेट काय राहिला होता. सायबा संघाचा जर विचार केला, सायबा प्रीमियर लीगमध्ये तब्बल 6 असे संघ होते जे टॉपरचे संघ या नॉकआउटच्या स्पर्धेच्या बाहेर गेले होते. हा सर्वात मोठा बिग अपसेट सायबा प्रीमियर लीगचा मिळवता. परंतु तो संघ पुन्हा एकदा इकडे कमबॅक करते. इकडे काय घडेल हे नरे कालवेल सांगेल. प्लेयर्स संघ सायबामध्ये चांगली कामगिरी केली होती. याच्यानंतर तो अगोदर विनर ठरला होता, परंतु ह्या पर्वामध्ये त्यांचं मानसिक संतुलन मला वाटते बिघडलेलं होतं आणि पहिल्याच डावामध्ये तो बाहेर निघाला आणि पुढे तो नॉकआउटच्या सामन्यामधून पोहोचू शकला नाही. परंतु खेळ आहे, हारजीत होतच राहील, परंतु हौसला बुलंद रखो एवढंच म्हणेन कौस्तुभ. येस नक्कीच. तर बघितलं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जिकडे 6 धावा धावपळ करते JSM संघाच्या. हा जर विचार करायचा झाला तर मी तुमच्यासुद्धा कौतुक म्हणेल, कारण की ज्या प्रकारचं आयोजन केलं गेलं आहे मागील आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा आहे आणि ज्या प्रकारचं आयोजन केलं की खरोखरच मानावं लागेल. 32 संघाचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता आणि शेवटच्या आणि अंतिम ग्रुपमध्ये आपण इकडे आहोत. खरं तर गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या मैदानावरती सर्व खेळाडू आतुर असतात ही स्पर्धा खेळण्यासाठी. जशा प्रकारे मानाचा वर्ल्ड कप समजतो सायबा खेळण्यासाठी, तसं मनोलपाड्याचं मैदान पाहून खरं तर ह्या ठिकाणी 32 काय 64 टीम पण होतील, परंतु आपल्याला कुठेतरी बंधन आहे. तर 32 टीम आपल्या ह्या पर्वामध्ये, ह्या 4थ्या पर्वामध्ये आपण ठेवलेले आहेत आणि सगळे 32 टीम आम्हाला चांगलं सहकार्य करतात. ते आमच्या गुरुदत्त क्रिकेट क्लब, तसेच आमचं ग्रामस्थ मंडळ आणि आमचे आधारस्तंभ विनोददादा पाटील, तसेच आमच्या संपूर्ण गावकऱ्यांचा आम्हाला हा सपोर्ट असतो ह्या स्पर्धेसाठी आणि ही मनोलपाडा प्रीमियर लीग आम्ही यशस्वीरित्या पार पडतो. आणि षटकार मारलेला आहे तो आणि आत्महत्या करून गडी बाद झालेला आहे तो.
त्याच्या अंगामध्ये वेल. आणि एक अलकेश दादा, तुम्ही विनोददादा पाटील यांचं कौतुक केलं. मागील 2 वर्ष जरी मी या मैदानावर येतोय, या गावामध्ये आलाय, परंतु विनोददादा पाटील यांचा मोठा बोलबाला या गावासाठी राहिला गेला. खरं तर विनोददादा आमच्या गुरुदत्त संघाचे आधारस्तंभ म्हटले जातात. का तर क्रिकेटवर नव्हे तर फक्त क्रिकेट नव्हे तर कबड्डीवरती त्यांचे जास्त प्रेम आहे. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच 31 जानेवारी रोजी कौस्तुभ, दरवर्षी मानाची वसई तालुक्यातली नव्हे तर पालघर जिल्ह्यातली मोठी स्पर्धा ही आमच्या मनवेलपाडामध्ये होते. ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि त्याचं सार्थकी लावण्याचं काम जे करतात ते म्हणजेच आमचे विनोददादा पाटील आणि माजी नगरसेविका हेमांगीताई पाटील यांच्या मार्गदर्शनातून ही कबड्डी स्पर्धा पार पडते. आणि ह्या वेळेला लीग स्पर्धा झाल्या त्या आमच्या मनवेलपाड्याच्या मैदानामध्ये झाल्या आणि चांगल्या रीतीने ते पार पडल्या. जसे जणू काही प्रो कबड्डीचं मैदानच आमच्याकडे अवतरलं होतं, अशी संपूर्ण आयोजन त्यांनी केलं होतं. अशा स्पर्धा आमच्या मनवेलपाड्यामध्ये घडतील आणि पुढेही त्यांच्या वाढदिवसानिमित्त ह्याच्यापेक्षाही मोठ्या स्पर्धा होतील आणि मोठे बक्षीस असेल. हा ना, जर या वर्षीचा विचार करत झाला तर मागील 2 वर्ष झाले ज्या प्रकारे वसविरारमध्ये कबड्डी स्पर्धा होतात आणि त्यामध्ये कबड्डी स्पर्धा हो यावेळेला काय गजळय, रोहित करतो चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर आलंय. चेंडू गेला सीमा का पार, चौकार, 4 धावा. आणि मला पहिलाच चौकार गेलेला आहे कौस्तुभ. आणि गचाळ क्षेत्ररक्षण रोहितच्या मार्फत झालेलं आहे. हा तर मंडी दादा तुमच्या दिशेने येतोय. तुम्ही म्हटलं की कबड्डीचं मागील 2 वर्ष झाले वसविरारमध्ये ते कबड्डी आले, खूप आनंद होतोय. आणि कबड्डीचं नाव म्हटलं तर मनवेलपाडा गाव यामध्ये पहिले नाव येतं. कारण या वर्षीचं आयोजन जे शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये जे आयोजन होतं त्या आयोजनाप्रमाणे वाटलं होतं आणि ते फार गर्दी त्या मैदानामध्ये होती. ते पाहून खूप आनंद झाला. क्रिकेटवरचं प्रेम आहे तर असू द्या, परंतु कबड्डीला जे प्रोत्साहन आतापर्यंत करतायत अपकमिंग यंगस्टर, आजकालची पिढी पाहून खूप आनंद झाला. खरं तर दरवर्षी आयोजनामध्ये काहीतरी वेगळं बघायला मिळतं आम्हाला. खरं तर यावर्षी बसण्यासाठी स्टँड ही नवीन संकल्पना विनोददादांच्या डोक्यामध्ये आली आणि ती आम्ही योग्यरित्या राबवली. आणि चांगला सपोर्ट, पूर्ण दोन्ही पॅव्हेलियन पूर्ण भरलेले होते आणि खचाखच भरलेले होते कबड्डी बघण्यासाठी. आणि बऱ्याचशा सेलिब्रिटीने त्यासाठी हजेरी देखील लावली आणि ती स्पर्धा यशस्वीरित्या पार देखील पडली. कौस्तुभ, नक्कीच मी म्हटलं ना, ही कबड्डी म्हटलं की मनवेलपाडा गाव याचं नाव का पुढे आलंय, कारण मागील 2 वर्ष सातत्याने कामगिरी करून दाखवली. मॅच दिशेने बोलतोय जिकडे आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा आणि ज्या प्रकारचं आयोजन केलंय खरोखरच मानावं लागेल संपूर्ण गुरुदत्त क्रिकेट क्लबला. हो सुरेख चेंडू वेगाने आला होता. इकडे मॅच अशा स्थितीमध्ये आहे, विकेट जरूर गमावलाय, परंतु धावफलक आपण जर बघितलं तर आतापर्यंत 15 धावा धावफलकावर ते 3रं षटक मार्गस्थ आहे. तिकडे 2 चेंडूचा खेळ झालाय. कौस्तुभ, खरं बघायला गेलं तर 2 दिवसामध्ये जी खेळपट्टी आपला रंग दाखवत होती, परंतु आज जी खेळपट्टी आहे ती वेगळंच रंग दाखवते. कारण की आज पुन्हा रोलिंग केलेलं आहे या मैदानावरती आणि संपूर्ण मैदान पुन्हा प्लेन केलेलं आहे. तर तुला काय वाटतं की आज धावसंख्येत पाऊस पडेल की दुष्काळ? हा, मी ज्यावेळेला आला त्या पहिल्या मॅचमध्ये सुमितची संपर्क साधला होता. सुमितने मला म्हटलं की हो पॅडल स्वीप करायचा प्रयत्न, परंतु चेंडू एकदम इतक्या वेगाने आला, खाली राहिला आणि खाली राहता चेंडू सरळ यष्टांवर गेला आणि दुसरा हादरा टीम जयसिंग पोलीस संघाला. गॉन. थँक्यू मनीष. कौस्तुभ म्हटलं की वैभव यांनी केला होल्ड, बॉलचा वैभव यांनी केला होल्ड, पण सिद्धार्थ वारंग यांनी काढला त्यांचा बोल्ड. तर पाहूया सिद्धांत वारंग हे या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतात. कारण काय त्यांचं मला वाटते सॅटेलाइट आहे या मैदानामध्ये. चांगली बॅटल ते रंगवत आहेत बघा, गालातल्या गालात हसतायत. सिद्धांत वारंग आमचा चांगला मित्र, परंतु अतिरिक्त 1 धाव. 2 प्रीमियर लीग त्यांनी गाजवलेले आहेत की मॅन ऑफ द सिरीज देखील ह्या सिद्धांत वारंगने घेतलेला आहे. एक चांगला खेळाडू वृत्तीचा एक खेळाडू आमच्या मैदानामध्ये येतोय आणि चांगलं बॅटल रंगवतोय, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सिद्धांत वारंग जो आपले दाखवतोय रंग आणि क्रिकेटमध्ये होतोय दंग, होऊन तो बेधुंद असा सिद्धांत वारंग. तर पाहूया सिद्धांत वारंग आपल्या संघासाठी काय करतोय. हो क्या बात आहे. अलकेश पाटील वन ऑफ द ग्रेट. हो वेगाने पैकी झाले तोपर्यंत सिंगलर. पहा सिद्धांत वारंगचं कौतुक, वन ऑफ द ग्रेट प्लेअर इन ड्रम क्रिकेट. का मानलं जातं, कारण ऑलराऊंडरची भूमिका निभावतो आणि सिद्धांत वारंगच्या फटक्यामध्ये इतकी ताकद आहे की चेंडू वेगाने बाउंड्रीच्या बाहेर जातो. खरं तर प्लेयर संघामध्ये पाहिलं तर फक्त सिद्धांत वारंग नव्हे तर आमचा मनीष असेल, शिव असेल,
रोहित असेल, सौरभ असेल, असे एकाहून हे त्यांच्याकडे एक चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजीचा बॅटल आहे आणि बोल्ड झालेला आहे तो आशू. थँक्यू. थँक्यू. मॅचेस बोलतो जिकडे 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती आहेत 6च्या सरासरी. बघा शेवटचं आणि अंतिम षटक आहे बंटिता. इकडून येणार किती धावा महत्वाचे असतील येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. पण टार्गेट सेट करायचं आहे कारण टीम प्लेयर्स समोर टीम प्लेयर संघ आहे. खरं तर JSM संघ पण एक चांगला बलाढ्य संघ आहे. आज देखील 18 चेंडू आणि 18 धावसंख्या झाले. शेवटचा षटक बाकी आहे ते समीर हाताळतोय. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्या होतील. जरी 26-27 झालं तरी JSM संघ मला वाटते त्यांना भारी पडू शकतो प्लेयर संघाला. आणि कालच्या दिवसामध्ये 27-28 रनच्या मॅच या मैदानामध्ये जिंकलेले आहेत फिल्डिंग करताना अपोजिट संघाने. कौस्तुभ, हा कालच्या दिवसामध्ये झालं पण आज काय झालं. आज 28 धावा सुद्धा या मैदानावर डिपेंड झाल्या. आउटफील्ड या प्रकारे बनवलं की चेंडू वेगाने जातोय परंतु बॉलर सुद्धा प्रयत्न इतका करतोय की आजच्या दिवसामध्ये पहिल्या ग्रुपमध्ये 28 धावा या मैदानावर डिपेंड झाला. ही सर्वात खंतेची गोष्ट त्या ग्रुपमधून राहिली गेली. मी म्हटलेलं कौस्तुभ की आजची खेळपट्टी आहे ती रंग दाखवते. जशा प्रकारे 43 धावा ठोकल्या त्या हितांशु युगान संघाने. म्हटलेलं की शेवटच्या षटकामध्ये काहीतरी रंग दाखवतील JSM संघाचे फलंदाज. आणि खरं तर ते सत्यात उतरला आणि खणखणीत चौकार मारला तो स्वरूप याने दाखवलं त्याचं रूप आणि ते आवडलं साऱ्यांना खूप. थँक्यू डिजेस. दाभाडे बॅट मधून आलाय चौकार. समीरवर केलेला हल्ला बोल. हो बघा बघा काय घडलं. काय बोल्ड, क्लीन बोल्ड काढला समीर. खरं तर समीर एक वेगळ्या अँगलचा गोलंदाज आहे. त्याची ऍक्शन ही फलंदाजांना प्रभावित करते. ते आता कुठला चेंडू टाकेल. कौस्तुभ, या चेंडूवर बरंच काही सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू इतका वेगाने आला की बॅटने बॉलचा संपर्क नसल्याने चेंडू सरळ यष्ट्यांवर गेला आणि अजून एक हादरा टीम संघाला. खरं तर चेंडू टाकला होता हलवा पर बोल्ड काढून समीरने केला या मैदानात जलवा. पाहूया समीर चौथा चेंडू हाताळतोय आपल्या संघासाठी आणि डिक्लेअरच्या स्वरूपात अतिरिक्त 1 धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 25. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. मला वाटते दोन्ही याच्यावर जर सिंगल धावली तर 28 धावांचा डोंगर प्लेयर संघासाठी असेल. पाहूया 2 चेंडू अजूनही शिल्लक. समीर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटर जाऊन जागा बनवण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय सुयोगनी आणि निर्धाव चेंडू होते. बघा शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे जिकडे आतापर्यंत धावफलक थांबलोय 25 धावांवर. आजच्या दिवसामध्ये 28 धावा डिफेंड झाला. एखादा चौकार त्या प्रकारचं टार्गेट सेट करेल परंतु शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर ते काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो आणि चेंडू गेला सीमारेखा का पार. मला वाटते कौस्तुभ हा चेंडू अडवला गेला असता परंतु मला वाटते सुयोग यांनी फार घाई केली आणि अति घाई संकटात नेई चेंडू गेलाय सीमापार चौकार आणि धावसंख्या झाले
संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. JSM श्रेयश 11 संघ आणि प्लेयर्स यांच्यामध्ये एच ग्रुपमधल्या दुसऱ्या लॉटमधला हा रंगलेला बॅटल पाहूया. गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या मैदानात मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024. सो वेलकम बॅक. पुन्हा एकदा गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024 चौथ्या पर्वामध्ये आहोत आणि चौथ्या पर्वामध्ये आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि शेवटच्या आणि अंतिम ग्रुपमध्ये आहोत, जिकडे टीम प्लेयर्स संघ JSM श्रेयश 11 संघ दरम्यान हा सामना आपल्याला भेटीला आलाय. पाठलाग आहे 30 धावांचा. काय या 30 धावांचा पाठलाग होईल की या 30 धावा मैदानाच्या आतमध्ये डिपेंड केल्या जातील. खरं तर JSM संघाकडनं आता प्रत्येक गोलंदाजी करतोय आणि दोन्ही म्हटल्याप्रमाणे की सिद्धांत वारंग ह्या मैदानामध्ये चांगली कामगिरी मागच्या पर्वामध्ये देखील करून गेला आणि 2-3 वेळा तो मॅन ऑफ द सिरीज देखील राहिलेला आहे. पाहूया त्याच्याकडनं काही संघासाठी भरपूर अपेक्षा असतील. सिद्धांत वारंग आणि मनीष दोघंही त्यांची जोडी सलामीची नेहमी आपल्याला पाहायला मिळते या मैदानामध्ये. थांबलेला आहे चेंडू. नशीब ह्याला म्हणतात नशीब. एक मिनिट थांबवते म्हणते बघा, पहिल्या मॅच चालू करायचे बघा, पहिल्या चेंडूवर फटका एक्झिक्यूट केला परंतु चेंडू अडवला, परंतु 2 खेळाडूंचे प्रयत्न नव्हते, चेंडूला बघत राहिलेत. त्याच मोमेंटला जर चेंडू वेगाने गेला होता तर नंतर काही बरीच चर्चा झाली असती. खरं तर कौस्तुभ याला आळशीपणाची लक्षणं म्हणतात. ऍक्टिव्ह नव्हते फिल्डर ह्या मैदानामध्ये. खरं तर चेंडू अडवल्यानंतर त्यांनी तरबेज राहायला पाहिजे सगळ्या संघांनी, जेणेकरून आपल्या धावा आपल्याला रोखता येतील. 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडूचा खेळ झाला, 2 धावा धावपळ करते. पाठला काय 30 धावांचा, जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मनीष विश्वकर्मा आणि स्ट्राईक एंडला सिद्धांत वारंग. कारण सिद्धांतची नो चेंडू नो चेंडू नो चेंडू नो चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. खरं तर सिद्धांत वारंग त्याच्या शैलीमध्येच खेळतो. तो किती डिप्रेशन असू दे, सामना मागे असू दे किंवा पुढे, तो त्याचं काम नेहमीच मैदानामध्ये चोख करत असतो सिद्धांत वारंग. चौकार आलाय 9+5 म्हणजे चौकार. हो मोठा फटका मारायचा प्रयत्न होता परंतु चेंडूने इतकं वलन घेतलं की बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्याने निर्धाव चेंडू येतोय. मला वाटते संतुलन बिघडले असं वाटतंय मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांचं. 3 चेंडूनंतर धावसंख्या झाली ती 7. आता 7 म्हटलेलं सिद्धांत वारंग आणि पुन्हा एकदा खणखणीत चौकार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 11. पहा काय जबरदस्त सुरुवात. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला लागलाय. तोपर्यंत सिंगर पहा सुरुवात कशा प्रकारे. मी म्हटलं तर सिद्धांत वारंगच्या फटक्यामध्ये इतकी ताकद असते की चेंडू बाउंड्रीच्या बाहेर वेगाने जातो. आणि आता पहिल्या षटकामध्ये तेच घडलंय. 2 चौकार आल्यात आणि आता 2 चौकाराने आपण धावफलक बघितलं तर 12 धावा धावफलकावर ऑन साईडला दिशा दिली गेली. तोपर्यंत सिंगल. हा एक कॉम्बिनेशन आहे. मनीष विश्वकर्माला माहिती असलेला सिद्धांत वारंग त्याचं काम करतोय, पण तो सुद्धा स्ट्राईक रोटेट करण्याचं काम आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. खरं तर मनीष चांगली भूमिका सिद्धांतच्या जोडीला रंगवतोय की आपल्या समोरचा फिल्डर चांगला खेळतोय म्हणजे सिद्धांत वारंग, तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देऊन सामना लवकरात लवकर संपवणं हे त्याचं ध्येय आहे. आणि मनीष चांगल्या पद्धतीने आपल्याला सिद्धांतला स्ट्राईक देतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिकडे 13 धावा धावफलकावरती आहेत. पहा इकडून कशा प्रकारची रणनीती असणार आहे श्रेयस JSM बोलिंग संघाची. धाबाडे वेगवान गोलंदाज. हो सुरेख चेंडू पायावर आधारलाय. फेकी होईपर्यंत 1 धाव. पहा इकडून एखादा डॉट बॉल एखादा विकेट कमबॅक करू शकतो, परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. परंतु हा गोलंदाज एक चांगला गोलंदाज आहे JSM संघाचा. 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. मला वाटते
चांगली गोलंदाजी करतोय. ओके, पहिल्या चेंडूवर एक धाव आलेली आहे. धावसंख्या झाली ती 14. वेगवान चेंडू दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल. पहा कुठल्याच प्रकारचा दबाव नाही. पाठला काय 30 धावांचा. परंतु सुरुवात आतापर्यंत टीम प्लेयर संघाने या मॅच मध्ये अतिशय चुरशीची करून दाखवले. ही सर्वात जमेची बाजू संघासाठी ठरली. धावसंख्या झाली ती 16. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या दिली ती 16. अजूनही 14 धावा जिंकण्यासाठी सिद्धांत वारंग म्हटलेला एक अष्टपैलू खेळाडू आहे तो. आणि 5व्या चेंडूवर चौकार झणझणीत. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21. अजूनही 12 चेंडू आणि 9 धावांचं इक्वेशन जिंकण्यासाठी प्लेयर्स संघाला. ह्याच्यानंतर विनर म्हणजेच हितांश युगांश 11 आणि क्या बात आहे मनीष गरत. हो ड्राईव्ह केलं चेंडूला. चेंडू घेऊन गेलाय सीमारेखा पार. चौकार 4 धावा. आणि सिद्धांत वारंग ह्याचा मला वाटते हा चौथा चौकार आहे. आणि फक्त आता औपचारिकता 1 धाव जिंकण्यासाठी हवी आहे. चला हितांश 11 मयूर. चला कॅप्टन टॉस कपासकडून थांबायचं आहे. लगेचच टॉस केला जाईल. मॅच फिनिश. सामना जिंकला. षटकार मारून आत्महत्या केली सिद्धांत वारंग. गडी बाद परंतु आहे. त्याचं काम तो बजावून गेलेला आहे. तर एकूण सिद्धांत वारंग यांनी वैयक्तिक 24 धावा ठोकलेल्या आहेत आपल्या संघासाठी. शिव आणि विजयी संघ प्लेयर्स. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. हितांशुकांत संघ आणि प्लेयर्स लगेच नाणेफेक करून घ्यायचे.